विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. ज्ञानवंदन निष्ठेकर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, वैद्यकीय अधिकारी याकरता जर आपण फॉर्म भरला असेल तर लक्षात घ्या, हॉल तिकीट 29 ऑगस्ट रोजी लिंक त्यांनी ॲक्टिव्ह केली आहे. तुम्ही जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि या एक्झामविषयी जेवढेही आपले डाऊट्स आहेत, परीक्षेला जाताना काय काय केलं पाहिजे, आदल्या दिवशी काय केलं पाहिजे, तसेच परीक्षा कशा पद्धतीने द्यायची, एक्झाम कोण घेणार, हे सर्व आपण क्लिअर करणार आहे. शेवटी अभ्यास कशा पद्धतीने करता येईल, रिव्हिजन कशी करता येईल हे सर्व आपण बघणार आहे. त्यामुळं काय करायचं आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि जर मी जे तुम्हाला सांगतो आहे ते जर तुम्हाला पटत असेल तर एक लाईकसुद्धा नक्की करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी सुरुवातीला सांगून देतो. लक्षात घ्या, हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला रिपोर्टिंग टाईम येईल. रिपोर्टिंग टाईम काही विद्यार्थ्यांचा आहे 8 आणि काही विद्यार्थ्यांचा आहे 11:30. जर तुम्ही हॉल तिकीट जर व्यवस्थित रीड केलं तर त्यांनी सांगितलं आहे की 15 मिनिट बिफोर, म्हणजे 8चा रिपोर्टिंग टाईम असेल तर 15 मिनिट बिफोर तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. 8 किंवा 8:30 असेल, मला एक्झॅक्ट माहीत नाही, 11:30 एक्झॅक्ट माहीत आहे. त्याच्या आधी 15 मिनिट तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. ही गोष्ट क्लिअर झाली बरोबर. त्यानंतर पुढील महत्त्वाच्या गोष्टी की तुम्हाला सोबत काय न्यायचं आहे यामध्ये. तर या ठिकाणी तुम्हाला सोबत न्यायचं आहे. तुम्ही सोबत नेऊ शकतात मास्क बरोबर, मास्क सोबत नेऊ शकता. त्यानंतर सोबत तुम्ही सॅनिटायझरची बॉटल नेऊ शकता. सॅनिटायझरची बॉटल किती ml? 50 ml बॉटल फक्त नेऊ शकतात, कारण की हे रिटर्न आहे. जास्त नेली आणि जर ते म्हटले अलाउड नाही तर अलाउड नाही. त्यानंतर तुम्ही सोबत पेन न्यायचं आहे. पेन त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार नाही. पेन न्यायचा आहे, तुम्ही कोणताही कलरचा पेन न्या. 2 कलर, ब्लॅक ब्ल्यू कलरचा पेन घेऊन जा कोणताही. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला बायोमेट्रिक करायचं आहे. तसंच तुमचं जे हॉल तिकीट आहे त्या ठिकाणी तुम्हाला इंक पॅडने त्या ठिकाणी लेफ्ट फिंगर थंब इम्प्रेशन द्यायचं आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्टॅम्प पॅड घेऊन जाऊ शकता किंवा त्या ठिकाणी स्टॅम्प पॅड असेल. महत्त्वाचं मास्क न्या, सॅनिटायझर बॉटल न्या आणि पेन न्या. पाणी बॉटल नेण्याबाबत त्यांनी त्या ठिकाणी हॉल तिकीटमध्ये गाईडलाईन दिलेल्या नाही आहेत. तुम्ही सोबत घेऊन जा, अलाउड केलं तर तुम्ही मध्ये घेऊन जायचं आहे. त्यानंतर पुढील गोष्टी बघूयात. पुढील गोष्ट आहे की तुम्हाला जे हॉल तिकीट दिलं आहे आता त्याला ते कॉल लेटर म्हणतात. कॉल लेटर व विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जो फॉर्म भरताना जो फोटो अपलोड केला होता तो फोटो त्यावर काय करायचा आहे, चिटकून न्यायचा आहे. तुम्ही स्वतः चिटकवायचा आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. तो फोटो चिटकवल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला त्या ठिकाणी जे ओरिजिनल तुम्हाला एक आयडेंटिटी प्रूफ न्यायचं आहे. ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफ सोबतच ठेवायचं, परंतु एक काय म्हणता येईल की त्याची झेरॉक्स काढायची. या ठिकाणी कोणकोणते तुम्ही वापरू शकता. तुम्ही तुमचं पॅन कार्ड यूज करू शकता, त्यानंतर तुमचं आधार कार्ड यूज करू शकता, त्यानंतर तुम्ही तुमचं लायसन्स यूज करू शकतात बरोबर. त्यानंतर तुमचं गव्हर्नमेंट ID प्रूफ असेल तर ते सोबत नेऊ शकतात, परंतु जी झेरॉक्स जोडायची आणि ओरिजिनल ID प्रूफ ते सोबत असलं पाहिजे. आता या ठिकाणी काय नेऊ शकत नाही, तुम्ही काय नेऊ शकत नाही तर रेशन कार्ड घेऊन जाऊ शकत नाही. रेशन कार्ड अलाउड नाहीत, किंवा तुमच्याकडे लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स असेल ते देखील या ठिकाणी अलाउड नाहीत. त्यामुळे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे, लक्षात ठेवा. पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, गव्हर्नमेंट ID प्रूफ त्याची एक झेरॉक्स आणि जे कॉल लेटर व फोटो चिटकवला तर हे त्याला काय करायचं, स्टॅम्प करून द्यायचं. आणि हे ज्या फोटो आहेत, फोटोच्या 2 ते 3 कॉपीज तुमच्यासोबत ठेवायच्या. त्या ठिकाणी मागितल्या तर त्या तुम्हाला जमा करावं लागतील. त्यानंतर पुढील महत्त्वाची गोष्ट, त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुमचं बायोमेट्रिक केलं जाणार आहे. बायोमेट्रिक केलं जाईल, तसेच तुमचा फोटो काढला जाईल बरोबर. बायोमेट्रिक केला जाईल, तुमच्या कॉल लेटरवर तुमचं थंब इम्प्रेशन घेतलं जाईल, म्हणजे ह्या गोष्टी टॅली केल्या जातील कधी पण. त्यानंतर तुम्ही कॉल लेटर जर बघितलं तर त्या ठिकाणी एक जागा लिहिली आहे आणि स्क्रीनवर जे वाक्य येणार ते स्क्रीनवर आलेलं वाक्य या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. कारण की कधी जर एक्झाममध्ये होणार नाही ह्या एक्झाममध्ये, पण कधी जर झालं की तुमच्या जागी दुसऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी एक्झाम दिली वगैरे बरोबर, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक वाक्यसुद्धा लिहायचं आहे, म्हणजे हँड रिटनसुद्धा टॅली होईल, तुमचा फोटो टॅली होईल, तुमचं फिंगरप्रिंट टॅली होईल, त्यानंतर तुमचं बायोमेट्रिक टॅली होईल. अशा पद्धतीने टॅली होणार आहे. तसेच तिथे कॅमेरेसुद्धा लावले आहेत. आता तुम्ही जेवढाही वेळ एक्झाम देणार आहे ते कॅमेरे चालूच पाहिजे 100%. त्यामुळे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे कोणीही या ठिकाणी दुसरा स्टुडंट जाऊन त्या ठिकाणी करेल असं काही नाही. आणि लक्षात घ्या, जर तुम्हाला थंब इम्प्रेशन द्यायचं आहे तर तुमचं थंब इम्प्रेशन जर द्यायचं आहे तर तुमचा जो लेफ्ट फिंगर आहे तो क्लीन पाहिजे. मेहंदी आदल्या दिवशी मेहंदी काढली, हातच खराब झाला, ह्या गोष्टी चालणार नाही. या गोष्टींची काळजी घ्या त्या ठिकाणी, पॅनिक होऊ नका. त्यानंतर महत्त्वाची पुढची गोष्ट कोणती की ही एक्झाम जी होणार आहे ती कशी होणार आहे तर ऑनलाईन होणार आहे, ठीक आहे. कोण एक्झाम कंडक्ट करतं आहे तर IBPS एक्झाम कंडक्ट करतं आहे. चांगली संस्था आहे. तर बँकिंगच्या सर्व एक्झाम हीच एक्झाम कंडक्ट करते. तसेच याआधी झालेल्या एक्झाम जसं पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि इतर यांनीच कंडक्ट केल्या आणि चांगल्या पद्धतीने कंडक्ट केल्या आहेत बरोबर.
त्या ठिकाणी लक्षात घ्या, आता मार्किंग सिस्टीम कशा पद्धतीने असू शकते, तर तुम्हाला 100 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी असणार आहेत. त्यामध्ये 20 प्रश्न जीकेचे असतील, 20 प्रश्न तुम्हाला नॅशनल हेल्थ प्रोग्रामचे असतील आणि त्या ठिकाणी 60 प्रश्न तुमच्या आयुर्वेदा सिलेबसचे असतील. बरोबर. त्यानंतर IBPSचं कसं असतं की 5 ऑप्शन त्यांनी प्रोव्हाइड केले असतात. 5 ऑप्शन असतात मॅक्झिमम टाईम, किंवा ह्या एक्झाममध्ये 4 ऑप्शन त्या ठिकाणी असू शकतात. त्यानंतर लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा एक्झाम चालू कराल तेव्हा या ठिकाणी तुमचे क्वेश्चन आणि आन्सर येणार. वाटलं तर बायलँग्वेज असेल, वरती एक लँग्वेज, खाली इंग्लिश लँग्वेज, अशा पद्धतीने असेल. त्याच्या राईट साईडला तुम्हाला या ठिकाणी 1 ते 100 असे तुम्हाला गोळे दिसतील. बरोबर. म्हणजे 1 नंबरचा प्रश्न, 2 नंबरचा प्रश्न, 3 नंबरचा प्रश्न. तुम्ही 1 नंबरच्या प्रश्नावरून 100 क्रमांकाच्या प्रश्नावर देखील डायरेक्ट जम्प करू शकतात. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा क्वेश्चन असेल आणि खाली 4 ऑप्शन असतील, तुम्हाला जे योग्य वाटते त्याच्यासमोर काय करायचं, क्लिक करायचं. सिम्पल. क्लिक केल्यानंतर खाली ऑप्शन असतो सेव्ह अँड नेक्स्ट, रिव्ह्यू आणि रिव्ह्यू अँड नेक्स्ट. सुरुवातीला काय, सेव्ह म्हणजे काय, तुम्ही सेव्ह केलं, त्या ठिकाणी क्लिक केलं, सेव्ह केलं, तुम्ही त्याच विंडोवर राहाल. तुम्ही फक्त काय केलं, सेव्ह अँड नेक्स्ट केलं या ठिकाणी, तर तुम्ही काय होईल, तो प्रश्न सेव्ह होईल आणि तुम्ही नेक्स्ट विंडोवर जाल. ठीक आहे, हे तर कळालं. त्यानंतर जेव्हा तुम्ही पुढील जा रिव्ह्यू कराल, जेव्हा तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट कराल तर ग्रीन कलर येईल. जेव्हा तुम्ही रिव्ह्यू कराल त्या ठिकाणी तुम्हाला व्हायलेट कलर येईल. आणि जर तुम्ही रिव्ह्यू अँड नेक्स्ट केलं, म्हणजे ॲन्सर तर टिक केलं आणि रिव्ह्यू अँड नेक्स्ट केलं, तर व्हायलेट कलर आणि त्याच्या खाली अशी ग्रीन कलरची टिक मार्क येऊन जाते. बरोबर. आता या ठिकाणी जो काय म्हणतात की सर्कल आहे, तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, रेड कलर म्हणजे काय, तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट केला नाही. बरोबर. व्हाईट कलर म्हणजे काय, तुम्ही अजून त्या क्वेश्चनवर गेले नाही. ग्रीन कलर म्हणजे काय की तुम्ही तो क्वेश्चन अटेम्प्ट केला आहे. ठीक आहे. आणि व्हायलेट कलर म्हणजे काय की अजून तुम्ही तो क्वेश्चन रिव्ह्यूला टाकला आहे. व्हायलेट कलर आणि खाली टिक मार्क म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तुम्ही काय केलं आहे की ॲन्सर सिलेक्ट केलं आहे, परंतु तुम्ही रिव्ह्यूला टाकलं आहे. या ठिकाणी रिव्ह्यू म्हणजे काय की थोडक्यात एखादा क्वेश्चन तुम्हाला वाटतं की मला नंतर वेळ द्यायचा आहे त्याला. बरोबर. आता 100 क्वेश्चन, यापैकी तुम्हाला काही क्वेश्चन स्टार मार्क करायचे, मला परत यायचं आहे, त्याला रिव्ह्यू म्हणतात. रिव्ह्यू केलं म्हणजे असं नाही की जे एक्झाम घेणार आहेत ते त्याला रिव्ह्यू करणार, असं मुळीच नाही आहे. हे फक्त तुमच्यासाठी रिव्ह्यू सिस्टीम आहे. आणि जेव्हा टाईम संपेल तर ऑटोमॅटिकली सबमिट होईल. सबमिट झाल्यानंतर तुम्ही रिव्ह्यू जरी केलं असेल आणि सिलेक्ट केलं असलं आन्सर, ते टॅली होणार आहे. त्यामुळे पॅनिक होऊ नका की मी काय करायचं, रिव्ह्यू केलं होतं, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही स्वतःहून सबमिट करूच नका, ऑटोमॅटिकली सबमिट होतात. प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे की निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे का, तर चान्सेस आहे असेल. एका क्वेश्चनसाठी तुम्हाला किती मार्क भेटणार आहे, 2 मार्क भेटणार आहे. जर तो तुमचा क्वेश्चन चुकला तर 1/4 तुमचं मायनस होईल, म्हणजेच काय 0.5 मार्क्स तुमचे मायनस होतील. लक्षात घ्या, 4 ऑप्शन असतात. एक क्वेश्चन बरोबर याची पॉसिबिलिटी असते 25%. बरोबर. त्यामुळे मी तुम्हाला काय सांगेल की एक क्वेश्चन बरोबर आला तर तुम्हाला 2 मार्क भेटत आहेत. बरोबर. आणि 4 क्वेश्चन चुकले तर तुमचे 2 मार्क वजा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी स्वतःचं डोकं लावायचं आहे, सद्विवेक बुद्धी वापरायची आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल तर पूर्ण क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करायचा, ही माझी स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगतो. कळालं. ऑब्वियसली तुम्हाला 20 क्वेश्चन जमतच नाही, तुम्ही ए जरी ऑप्शन टिक केला ना सगळीकडे, तरी पॉसिबिलिटी राहील की तुमचे नल होईल, किंवा एखाद दुसरा बरोबर आला तर तुम्हाला मार्क भेटणार. त्यामुळे सद्विवेक बुद्धी वापरा. मी माझं सांगणं तुम्हाला हेच असेल की 100% तुम्हाला क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करायचे आहे, माझ्या अनुभवावरून तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे. त्यानंतर आता पुढील गोष्ट बघूयात, हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. त्यानंतर पुढील गोष्ट आहे की तुम्ही एक्झामला जाताना लाईट क्लोथ घालणं गरजेचं आहे. बरोबर. टाईट कपडे घालून जायचं नाही. त्यानंतर हाफ स्लीव्स तुम्हाला त्या ठिकाणी घालून जायचं आहे. हाफ स्लीव्ज असणं गरजेचं आहे. तुम्हाला तर फुल शर्ट घालून जाता येणार नाही. घातला असेल तर तुम्हाला ते बटन खोलायला लावतील आणि ते क्रॉस चेक करतील. त्यानंतर शूज घालायला अलाउड नाही, त्यामुळे स्लीपर आणि सँडल फक्त घालून जायचे. शूज घालून गेले, सॉक्स घातले तर ते तुम्हाला बाहेर काढायला लावतील आणि भविष्यात चोरी गेले तर ते रिस्क घेणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बॉलपेनचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला रफ पेपर प्रोव्हाइड केला जाईल आणि रफ पेपर एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला जमा करायचा आहे. रफ पेपरच्यावरती रोल नंबर टाकायचा असतो. ठीक आहे. आता या ठिकाणी महत्त्वाचं आहे की लक्षात घ्या, शेजारचा एक विद्यार्थी आहे, तो इथं एक्झाम देतो आहे, तुम्ही या ठिकाणी बसलेत आणि या ठिकाणी अजून एक विद्यार्थी, याचा यांनी जे ऑप्शन टिक केलेत
प्लस तुमचे ऑप्शन टिक केले किंवा तुमचे ऑप्शन टिक केलेले आणि याचे टिक केले. बरोबरच नाही म्हणत मी, चुकले आपला पॅटर्न आणि बरोबर पॅटर्न हा जर एक्झॅक्टली सेम आला तर तुम्हाला ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय केलं जाऊ शकतं, रिजेक्टसुद्धा केलं जाऊ शकतं. कारण की आपण बऱ्याचदा बघितलं आहे की फ्रॉड केसेस भरपूर होत आहेत. त्यामुळे एक्झॅक्ट काय म्हणता की सेम असता कामा नाही. त्यानंतर लक्षात घ्या एक्झाम सेंटर बदली होणार नाहीत, त्यामुळे तुम्ही रिक्वेस्ट करू नका. ॲन्सर सपोज काय झालं की लाईट गेली किंवा पूर आला किंवा खूप जोराचा पाऊस झाला, एक्झाम सेंटर बदलावं लागलं, बरोबर. असं येऊ शकतं की सेंटर बदलल किंवा तुमची रूम बदलल, त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम दिली जाऊ शकते. परंतु असं होईल की तुमचं सेंटरच बदललं, रे एक्झाम झाले आणि जर तुम्ही म्हटले की मला रे एक्झाम द्यायची नाही, आजच द्यायची, तर लक्षात घ्या तुम्ही राजे महाराजे नाही आहेत, बरोबर. तुम्हाला त्या प्रोसेसमधून बाहेर काढलं जाईल. हे सगळ्या गोष्टी तुमच्या ॲडमिट कार्डवर त्या ठिकाणी लिहिलं आहेत, मी माझ्या मनाने सांगत नाही आहे. त्यानंतर जे PWD कॅन्डिडेट असतील ज्यांना बरोबर आपले दिव्यांग जे मित्र व्यक्ती असतील त्यांनी 30 मिनटं आधी त्या ठिकाणी उपस्थित राहा, बरोबर. तर ते तुम्हाला असिस्ट करतील, हेल्प करतील तुम्हाला एक्झामला बसवण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला स्वतःच्या ओन कॉस्टने तिथं उपलब्ध राहायचं आहे. तुम्हाला ते काय पैसे देणार नाही. परंतु ट्रॅव्हल करताना तुमचा ॲक्सिडेंट झाला, इंजुरी झाला तर त्यासाठी एक्झाम घेणारे काय म्हणतात रिस्पॉन्सिबल नाही. त्या ठिकाणी त्यांनी असंही मेन्शन केलं की द पब्लिक एक्झामिनेशन ॲक्ट 2024 हा रीड करून गेला पाहिजे. त्यानंतर कॅन्डिडेट रोल नंबर हे महत्त्वाचं आहे की पहिल्यांदा करतात कॅन्डिडेटचा जो रोल नंबर आहे आणि तुमची लॅब किंवा ज्या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे ह्या गोष्टी सेंटरच्या बाहेर आता डिस्प्ले केल्या जाणार नाही. जेव्हा तुमची एंटर करताना तुमची जेव्हा टेस्ट काय म्हणता येईल की छाननी केली जाईल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं कोणती लॅब असेल, कोणतं कॉम्प्युटर सेंटर असेल हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येणार आहे. आणि महत्त्वाचं काय की तुम्ही जेव्हा एक्झाम सेंटरमध्ये जाल तर बॉल पेन याला दिला किंवा तुमचं ते पेज रफ पेज याला दिलं, ह्या गोष्टी एंटरटेन विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी केल्या जाणार नाही. आय होप मी तुमचे सर्व जे डाऊट आहे ते चांगल्या पद्धतीने क्लिअर केलेत. सगळ्याच गोष्टी मी क्लिअर केला आहे. एक्झाम कशा पद्धतीने असेल, निगेटिव्ह मार्किंग असू दे किंवा काय. आता महत्त्वाचं काय की कमी वेळ राहिला आहे, कमी वेळात चांगल्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. तर काय करायचं आहे, हे जे कंप्लीट स्टडी पॅकेज आहे हे घ्यायचं आहे, डोळे झाकून अभ्यास करायचा आहे, क्वालिटी कंटेंट असणार आहे, स्वतःचं डोकं लावू नका. 1500 रुपये तुम्ही ऑलरेडी काय म्हणतात की डॉक्टर आहात, तुम्हाला लक्षात घ्या 1500 रुपये तुमच्यासाठी खूप कमी आहेत. आपण मेहनतीने मटेरियल तयार केलेत. याची जी ओरिजिनल प्राईस आहे ती आहे 2000 रुपये, परंतु तुम्हाला डिस्काउंट देऊन फक्त 1500 रुपयाला दिलं जात आहेत. यामध्ये आयुर्वेद अभ्यासक्रम भेटून जाईल, 3000 प्रश्न, 999 प्राईज आहे. नॅशनल हेल्थ प्रोग्राम नोट्स प्लस 430 MCQ आहेत, प्राईज 499 आहे. सामान्य ज्ञानचे 4700 प्रश्न आहेत. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे त्यांनी, जेणेकरून तुम्ही चांगल्या पद्धतीने रिवाईज करू शकता. चालू घडामोडी देखील दिल्या आहेत आपण. त्यानंतर 1 फुल लेंथ टेस्ट दिली 99 रुपयामध्ये. एखाद्याला आयुर्वेद अभ्यासक्रम पाहिजे नसेल, बाकीच्या गोष्टी पाहिजे असेल तर 800 रुपयामध्ये भेटेल. या ठिकाणी 255 रुपये डिस्काउंट दिलेला आहे. तर लक्षात घ्या, यामध्ये तुम्हाला डिटेल देतो. तर आता हे जे आयुर्वेद अभ्यासक्रम आहेत त्यावर टॉपिक वाईज एवढे टॉपिक कव्हर केलेत आणि उर्वरित टॉपिक आहेत त्यावर मिक्स प्रश्नसंच आहेत. या ठिकाणी प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे. तसेच प्रश्न कुठून घेतला त्याचा रेफरन्स देखील दिला आहे, चरकसंहिता कुठून कशातून हे सगळं या ठिकाणी डिटेल दिलं आहे. प्रश्न उत्तर लगेच दिलं आहे. 3000 प्रश्न एका दिवसात कंप्लीट अभ्यास तुमचा होऊन जाईल. नॅशनल हेल्थ प्रोग्राम या ठिकाणी बघू शकता 10 टॉपिक आहेत, त्यावर नोट्स दिल्या आहेत, 2-3 पेजेसच्या नोट्स आणि 430 MCQ 3 ते 4 तासामध्ये कंप्लीट स्टडी होऊन जाईल. त्यानंतर सामान्य ज्ञान 4700 प्रश्न आहेत. जो सिलेबस दिला आहे ते सर्व टॉपिक या ठिकाणी कव्हर केलं आहे. IBPS एक्झाम घेत आहेत. IBPSच्या पाटील मागील एक्झाममध्ये विचारलेले सर्व प्रश्न या ठिकाणी आपण क्लिअर केलेत, ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय की प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे, जेणेकरून तुम्हाला रिवाईज करायला, पाठ करायला सोपं जाईल. चालू घडामोडी आहेत, तर लक्षात घ्या चालू घडामोडीमध्ये महत्त्वाचं काय करायचं आहे, तर तुम्ही ह्या ज्या इतरचे PDF आहे, करुणा प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळ, ऑलिम्पिक, युद्ध सराव, खेळाडू, पुस्तक लेखक, या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त करायच्या आहे. आणि जानेवारी ते ऑगस्ट हे काय करायचं आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो रिवाईज करायचं आहे. वेळ भेटला तर करून घ्या. यासोबत तुम्हाला फुल मॉक टेस्ट दिली जाते. यामध्ये 100 प्रश्न आहे, 200 मार्क आहे, वेळ 2 तास आहे. यामध्ये सामान्य ज्ञान 20 प्रश्न, राष्ट्रीय हेल्थ प्रोग्राम 20 प्रश्न, आयुर्वेद सिलेबस 60 प्रश्न. OMR शीट दिली जाते, ऑनलाईन नाही ती हार्ड कॉपीमध्ये तुम्हाला द्यायची आहेत. टाईम मॅनेजमेंटसाठी केली येतं आपल्याला. तुम्हाला डेमो पाहिजे असेल, खरेदी करायचं असेल 9356556037 यावर व्हॉट्सअप करा. कंजूसीपणा करू नका. भले अभ्यास झाला असेल, तुम्ही कंबाईन पॅकेज घ्या, तुम्हाला ऑफरमध्ये दिलं आहेत. याच्यापेक्षा कमी प्राईजमध्ये पाहिजे असेल तरी प्रोव्हाइड केलं जाईल.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे. मेहनत करून आपण व्हिडिओ तयार केला आहे. आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. याआधीचे आपण जेवढेही व्हिडिओ अपलोड केलेत अभ्यासाचे ते बघायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिली आहे, त्यावर जाऊन आधीचे व्हिडिओ वॉच करू शकता. थँक्यू.